तर मित्रांनो, भारताकडील असलेली क्षेपणास्त्रे, महत्त्वाची क्षेपणास्त्रे या ठिकाणी पाहूयात. भारताकडे कोणकोणती क्षेपणास्त्रे आहेत व त्यांचे मारक क्षमता किती आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या प्रकारचे आहेत. तर पाहू शकता या ठिकाणी 1 नंबरला आहे MICA. या ठिकाणी पाहू शकता हवेतून हवेत मारा करणारे 80 किलोमीटरपर्यंत याचा पल्ला आहे. तर दुसरा पाहू शकता या ॲस्ट्रा क्षेपणास्त्र, हवेतून हवेत मारा करणारे, तर याचा पल्ला किती आहे मित्रांनो, पहा 100 किलोमीटर. त्यानंतर तिसरे पहा, याचे एक विशेष आहे, पाहू शकता हे जे त्रिशूल आहे जमिनीवरून हवेत मारा करणारे आहे. वर जे पाहिलेले आहे ते मित्रांनो हवेतून हवेत मारा करणारे आहेत आणि त्रिशूल जे आहे ते काय जमिनीवरून हवेत मारा करणारे आहे आणि याचा पल्ला आहे 9 किलोमीटर. तर मित्रांनो 4 नंबरचे पहा आकाश क्षेपणास्त्र, याचे पाहू शकता वैशिष्ट्य, जमिनीवरून हवेत मारा करणारे, काय जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे आकाश क्षेपणास्त्र. याचा पल्ला वरच्या त्रिशूल क्षेपणास्त्रापेक्षा 2-3 पट 4 पट जास्त आहे मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी 40 किलोमीटरपर्यंत. तर पुढचे पहा बराक, 5 नंबरचे आहे बराक 8, जमिनीवरून हवेत मारा करणारे आहे आणि याचे जे मारक क्षमता आहे किती आहे 100 किलोमीटरपर्यंत. तर मित्रांनो या ठिकाणी पहा पृथ्वी 1 आणि पृथ्वी 2 याचे जे विशेष आहे, पाहू शकता वैशिष्ट्य आहे, जमिनीवर मारा करणारे आहे पृथ्वी 1 आणि 2. तर याची जी मारक क्षमता आहे, पल्ला जो म्हणता आपण या ठिकाणी 150 किलोमीटर ते 300 किलोमीटर आहे. तर या ठिकाणी धनुष्य पाहू शकता, धनुष्य जे मिसाईल आहे भारताचे क्षेपणास्त्र, जमिनीवर मारा करणारे आहे आणि याचा पल्ला जो आहे मित्रांनो 350 किलोमीटर 350 किलोमीटरपर्यंत आहे. पुढचं पाहूयात. तर या ठिकाणी पाहू शकता क्षेपणास्त्र मित्रांनो 8 नंबरचं प्रहार, तर हे काय जमिनीवर मारा करते आणि याचा जो पल्ला आहे मित्रांनो 150 किलोमीटर इतका आहे. त्यानंतर पाहू शकता ब्रह्मोस 1 आहे, हा जो आहे ह्याचे वैशिष्ट्य काय, तर ब्रह्मोस 1चे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे, लक्षात ठेवा सुपरसॉनिक क्रूज. त्याचबरोबर याचा मारक क्षमता आहे, पाहू शकता याची जी मारक क्षमता आहे ब्रह्मोस 1ची किती 290 किलोमीटर इतकी आहे. त्याचबरोबर 10 नंबरचं पहा ब्रह्मोस 2 हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे मित्रांनो, हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. याची मारक क्षमता आहे मित्रांनो 1000 किलोमीटर, लक्षात ठेवा 1000 किलोमीटर. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो 11व्या नंबरचं निर्भय, तर हे जे आहे सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. वरचे कोणते होते सुपरसॉनिक क्रूज, त्यानंतर हायपरसॉनिक क्रूज, त्यानंतर सबसॉनिक क्रूज. मित्रांनो याची जी मारक क्षमता आहे निर्भयची या ठिकाणी अमोघा पाहू शकता 12व्या नंबरचा रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे आणि याची मारक क्षमता आहे 2800 किलोमीटर, 2800 किलोमीटर इतकी याची मारक क्षमता आहे. त्यानंतर 13व्या नंबरचे आहे नाग जे क्षेपणास्त्र आहे मित्रांनो रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे, मारक क्षमता आहे 4 किलोमीटर इतकी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि 14व्या नंबरचं आहे हेलिना रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे मित्रांनो, हे हेलिना नावाचं, तर याची मारक क्षमता आहे 7 किलोमीटर इतकी. तर मित्रांनो ही होती आपल्या भारतातील काही क्षेपणास्त्र. तर मित्रांनो हे आपल्या क्षेपणास्त्रावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करा, जेणेकरून आपल्या भारतातील क्षेपणास्त्राची माहिती आपल्या मित्रांना माहिती व्हावी, यासाठी आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला एक लाईक जाता नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.